I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 52. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 52. मित्रमैत्रिणींनो, आज आपला विशेष सरावाचा दुसरा पाठ. पाठ क्रमांक 51 ते 53 हे तीनही विशेष सरावाचे पाठ आहेत. नक्की ऐका बरं का. आज आपला सरावाचा दिवस. पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. Yesterday, we studied maths and science. Tomorrow, we will study history and geography. Today, they have games and PT. Yesterday, they had craft and music. Last week, we played cricket. Next week, we will play Kho-Kho. Last night, I washed the pots and pans. Tonight, my brother will wash the pots and pans. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हं. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. मित्रमैत्रिणींनो, आज आपण भाषांतराचा थोडा सराव करूया. मी एक वाक्य इंग्रजीत सांगीन. उभं असलेल्या मुलीनी किंवा मुलांनी तेच वाक्य मराठीत सांगायचंय. नीट लक्ष देऊन ऐका हं. माझं वाक्य भूतकाळातलं आहे का पुढे काय घडणार आहे त्याबद्दल आहे, याकडे नीट लक्ष द्या. शाळेच्या वेळापत्रकाबद्दल मी एखादं इंग्रजी वाक्य सांगीन. माझ्या इंग्रजी वाक्याचा मराठी अर्थ तुम्ही सांगायचा. सोपं आहे ना. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. तयार? तुझं वाक्य नीट ऐक आणि त्याचा मराठीत अर्थ सांग. Yesterday, संतोष studied geography. काल संतोषने भूगोलाचा अभ्यास केला. असंच म्हणालास ना. छान. आता दुसरं कोणतरी. ह्या वाक्याचा अर्थ सांग. Tomorrow, Asha will study science. उद्या आशा विज्ञानाचा अभ्यास करेल. बरोबर. आता कोण उभं राहते? ह्याचा अर्थ मराठीत सांग. Today, we have craft and PT.
आज आम्हाला हस्तकला आणि पीटी आहे. दुसरं मूल तयार. तुझं वाक्य आहे, येस्टरडे आय हॅड म्युझिक अँड गेम्स. सांग मराठीत. याचा अर्थ आहे, काल मला संगीत आणि खेळाचे तास होते. गुड. आता दुसरं मूल. तुझं वाक्य आहे, लास्ट वीक दे प्लेड कबड्डी. गेल्या आठवड्यात ते कबड्डी खेळले असंच म्हणालास ना. शाबास. आता दुसरं मूल. तू सांग मराठीत. नेक्स्ट वीक दे विल प्ले लंगडी. पुढच्या आठवड्यात ते लंगडी खेळतील. छान. दुसरं मूल तयार. मराठीत याचा अर्थ सांग. लास्ट नाईट ही वॉश्ड द कप. काल रात्री त्याने कप धुतला. गुड. तुझं वाक्य आहे, टुनाइट माय ब्रदर विल वॉश द पॉट्स. आज रात्री माझा भाऊ भांडी धुवील असंच उत्तर दिलंस ना. शाबास. आता आपण थोडा वेगळा सराव करूया. तुमचा आवडता अरे रे राघू येतोय तुम्हाला भेटायला. नमस्कार. नमस्कार. चूक करा दुरुस्त. चूक करा दुरुस्त. मित्रमैत्रिणींनो, तुमचा हा अरे रे राघू एक चुकीचं इंग्रजी वाक्य म्हणेल. ते वाक्य उभं असलेल्या मुलाने दुरुस्त करून म्हणायचं. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. चला करा सुरू. ऐका माझं वाक्य. चूक करा दुरुस्त. तुम्हाला आय प्लेड खो खो. राघू म्हणाला, टुमॉरो आय प्लेड खो खो. हे वाक्य दुरुस्त करा बरं. टुमॉरो आय विल प्ले खो खो. अशी चूक दुरुस्त केली का? शाबास. आता दुसरं कोणतरी. चूक करा दुरुस्त. लास्ट नाईट ही वॉश द कार. राघूने चुकीचं वाक्य सांगितलं. लास्ट नाईट ही वॉश द कार. तुम्ही बरोबर करा ते वाक्य. लास्ट नाईट ही वॉश्ड द कार. व्हेरी गुड. पुढचं मूल. चूक करा दुरुस्त. नेक्स्ट वीक शी प्ले क्रिकेट. राघू म्हणाला, नेक्स्ट वीक शी प्ले क्रिकेट. तुम्ही बरोबर वाक्य सांगा. नेक्स्ट वीक शी विल प्ले क्रिकेट. गुड. आता पुढचं मूल. चूक करा दुरुस्त. Yesterday they will have
राघोनी चुकीचं वाक्य सांगितलं. येस्टरडे दे विल हॅव हिस्ट्री अँड जिओग्राफी. बरोबर वाक्य सांग बरं. येस्टरडे दे हॅड हिस्ट्री अँड जिओग्राफी. शाबास. बरं, आता आपण आपल्या अरेरे राघूचा निरोप घेऊया आणि पुढच्या सरावाकडे वळूया. काय करायचं ते मी सांगते. मी जे वाक्य मराठीत म्हणीन तेच वाक्य उभं असलेल्या मुलांनी इंग्रजीत सांगायचं. नेहमीसारखं घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. हे इंग्रजीत म्हण. आज रात्री माझी बहीण इंग्रजीचा अभ्यास करेल. Tonight, my sister will study English. छान. आता दुसरं मूल. तुझं वाक्य आहे, गेल्या आठवड्यात मी लंगडी खेळले. Last week I played लंगडी. बरोबर. हे इंग्रजीत म्हण. आज मला इतिहास व भूगोलाचा तास आहे. Today I have history and geography. शाबास. पुढचं मूल. इंग्रजीत असं म्हण. उद्या तो कपडे धुवेल. Tomorrow he will wash the clothes. Very good. शाबास. आता पुढची 15 मिनिटं टीचर yesterday, today, tomorrow, last week, next week, last night, tonight असे शब्द असलेली वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्य काळातली वाक्य मुलांना इंग्रजीत म्हणायला सांगतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना? या पुढचा पाठ देखील सरावाचा पाठ आहे, तेव्हा नक्की ऐका बरं का.